हाय एव्हरीवन. तर बघू शकता मी आता बसलेली आहे कारण की मला स्वयंपाकाचा खूप कंटाळा आले. काय माहिती मला लय कंटाळा आलाय. मी बाहेर जाऊन आलेली आहे आणि देवाने पोट कशाला दिले काय माहिती बाबा. ते बायकाच्या डोक्याला ताण. तर बघा आता भाजीला आणून दिले, चिकन वगैरे बॉईल करायला ठेवले, भात घातलाय आणि मला स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय. म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारूया आणि भाजी पण लावायची फ्रीजमध्ये. तर चला आज स्वयंपाकाचा वगैरे काय ब्लॉग नाही बनवणार, असंच बनवणार आहे बरं का. सॉरी. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. आणि मी भाजी अशी छान ग्रीन आणले ना तर मी तुम्हाला दाखवते, तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा बरं का. तर चला बघूया आणि लावूया फ्रीजमध्ये. हे माझी चॉईस आहे पप्पाची. तर बघा बाहेरून आले आणि इकडं मी चप्पल आणली, तर कुणाची चॉईस आणि हे एक चॉईस करणीचं आहे. तर पप्पाचेच चॉईसचे कपडे वगैरे घालते. तर चला असं मस्त बघा भाज्या किती छान मी भाज्या घेऊन आले. तर हे बघा इकडं माझ्यासाठी गाऊन पण घेऊन आले. तर तो ब्लॉग उद्या येईल तिकडच्या चॅनलवर विद्या लाईफस्टाईलमध्ये. तर बघा अशी मस्त गाजर, हे बघा बीट, कोथिंबीर आणि हे वाला आणली. एवढीच भाजी आणली आणि मी बाहेर गेले ना एवढी थकते काय सांगू तुम्हाला. हे वाला ताईचे टॉप आहेत. हे मोठ्या मुलीला टॉप आणलेत. आणि इकडं बघा किचन सुना पडलाय कारण की मी थकले नाही का. तर चला अशी भाजी माझंच आहे बरं का. इकडे आहे बीटरूट, इकडे आहे गाजर, इकडे आहे काकडे आणि अशी मस्त कोथिंबीर मटन चिकन बनवायला. आणि हे पुदिना आणि हे भेंडी. तर अशी छानपैकी ते ब्लॉग बनवायच्या नादात माझा भात करपला, पण ठीक आहे. इकडं भात, इकडे चिकन बॉईल झाले, आता फोडणी टाकायचंय आणि घालायचं आणलाय ना टकलू. तर हे बघा इकडं फ्रीज माझं आता मस्त असं भाज्या लावून घेणार. मी घरामध्ये अशी मटकी बनवून ठेवते. सगळं आपलं असं हुशार आहे, मी सगळ्या गोष्टी करून ठेवते. आता बघा 8 दिवस आहून असं एक वाटी देते खायला, म्हणजे त्यांना प्रोटीन भेटन बॉडी. तर चला मी आता भाज्या लावून ठेवते फ्रीजमध्ये. शकता आता लसण वगैरे इकडं भरलेलं आहे आणि आता हे इकडं ठेवून दिलेलं आहे. आणि इकडं मी फ्रीजमध्ये पण अशाच पिशव्यामध्ये ठेवलंय कारण की मला आलेला आहे कंटाळा. तर चला आजसाठी एवढंच.